कहते हैं कि बिना बात मुस्कुराने से क्या फायदा, बिना बात मुस्कुराने से क्या फायदा, और किसी बेवफा से दिल लगाने से क्या फायदा। अरे जो ना बजाए मेरे बाबा जुमदेव जी के लिए ताली, क्या बात है? जो ना बजाए मेरे बाबा जुमदेव जी के लिए ताली, तो उनका प्रोग्राम में आने से क्या फायदा, उनका प्रोग्राम में आने से क्या फायदा, उनका प्रोग्राम में आने से क्या फायदा। ओ जुमदेव बाबा हो, बाबा तेरे भवन में देखो सेवक आए हैं, बाबा तेरे भवन में देखो सेवक आए हैं, बाबा तेरे भवन में देखो सेवक आए हैं, बाबा तेरे भवन में देखो सेवक आए धर्मामध्ये जातात, गेल्यानंतर त्यांच्या काय काय बायांना त्रास येते. हट माय, मी सकाळी सुट आंघोळ करू का, मला तेव्हा आंघोळ करणं, मी नाही करत पूजा करणं. अरे मग तुम्हाला जमत नाही तर तुम्ही मार्गाने बदनाम काऊन करता. आधीच त्या मार्गामध्ये जायचं नाही आणि मार्गाची बदनाम करायची नाही. कोणताही देव का तुम्हाला ये म्हणते काय, तुम्हाला माझ्याच मार्गात ये म्हणते का, तुम्ही जाता. म्हणतात ना दुःखी कष्टी लोकच फक्त या मार्गामध्ये जातात. दुःखी कष्टी लोक माझ्या बाबा जुंदेजीच्या मार्गामध्ये जातात आणि जे गेले त्यांचं भलंच झालं, जे गेले त्यांचं भलं झालं. अरे ज्या कोणी मंत्र्या चंद्रानं आमदार खासदारानं करून दाखवलं नाही रे, ते माझ्या बाबा जुमदेवजीनं करून दाखवलं, ते माझ्या बाबा जुमदेवजीनं करून दाखवलं. कोणा मंत्र्या चंद्राची अवकाश झाली नाही दारू सोडवायची, कोणा माणसाची अवकाश झाली नाही दारू सोडवायची. आज बाबा जुमदेवजीच्या मार्गामध्ये गेल्याने, मानव धर्माच्या मार्गामध्ये गेल्याने चांगल्याच्या लोकांच्या जिंदगाने दुरुस्त झाल्या. अरे ज्यांना सूद नव्हती, ज्यांचे पोरं असे गावात फिरायचे, अरे दारू पिऊन गल्ली गल्लीमध्ये हिंडायचे, झगडा करायचे, अरे त्यांचे परिवार सुखी झाले रे. आणि तुम्ही त्याच धर्माला बदनाम करता, त्याच मार्गाला बदनाम करता. तुम्हाला नाही जायचं, तुम्हाला नाही पूजा करायची तर नको करा, परंतु नाही घ्यायची धर्म नको घ्या. पण त्या धर्मात जाऊन पुन्हा मार्ग सोडायचा, मला पटत नाही म्हणून दुसरा मार्ग धरायचा, याही तुमच्या सेवेला काही अर्थ नाही. म्हणतात ना ज्याचं मन चांगलं असेल त्याला कुठेही फायदा होईल. गुरुदादा बाबाचे सेवक, बाबा सेवक यांच्याकडून 100 रुपयाचा सप्रेमेंट आलेला आहे. आमच्या पार्टीकडून त्यांना नमस्कार आणि बाबांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असो हीच आम्ही विनंती करतो. आणि म्हणून काय म्हणायचं आहे,
लाखो आए हैं. जेव्हा बाबांची जयंती असते 3 एप्रिलला बरोबर आहे, तेव्हा बाबाची जयंती असते ना, बिचारे सगळे मानव धर्मातले जे सगळे लोक सेवक लोक आहेत, सेवक सेवकीनताई अरे एवढा जल्लोष करतात, एवढं बिचारे आपणही स्वतः म्हणजे पूर्ण गावाला जेवण देतात सगळ्या लोकांना. पण ही मानव धर्माची शिकवण किती सुंदर आहे, मानव धर्माची शिकवण किती सुंदर आहे आणि बाबांचे विचार किती सुंदर होते. माझ्या बाबाने तेवढा त्याग केला, माझ्या बाबांनी तेवढा मोठा त्याग केला. कशाला की आमचे ते दुःखी कष्टी लोक आहेत, ते दुःखी कष्टी लोक सुखी व्हायला पाहिजे, समाधानी व्हायला पाहिजे. आणि म्हणून माझ्या बाबाने त्याग केला. आणि म्हणून म्हणायचं आहे अरे गाव गाव परमात्मा सेवक. मुरलीची वैद्य आणि नानाजी नाकाडे यांच्याकडून 100 रुपयाचा सप्रेमेट आलेला आहे आमच्या पार्टीकडून. त्यांना नमस्कार आणि बाबांचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी असो. गाव गाव परमात्मा सेवक, अरे गाव गाव परमात्मा सेवक देखो लाखो आए हैं. चुंदो बाबा तेरे भवन में देखो चुंदो बाबा तेरे भवन में देखो सेवक आए. लावून टाका. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा